तर आज आपण बघणार आहे क्लास 7th चॅप्टर नंबर 10 बँक अँड अ सिम्पल इंटरेस्ट. आता याच्यात काय असतं की बँक्स अँड सिम्पल इंटरेस्टमध्ये डिफरंट टाईप्स ऑफ अकाउंट सांगितले. PCPAचा अर्थ होतो तो पर्सेंट पर ॲनम. प्रिन्सिपलचा अर्थ म्हणजे आपण त्याला डिनोट करतो पी. द मनी दॅट वॉज अ बॉरो ऑन अ डिपॉझिट. म्हणजे काय असते तर एखाद्या बँकेकडून आपण लोन घेतलं 10-15 हजाराचं, ते झालं आपला प्रिन्सिपल अमाऊंट. नंतर आहे रेट ऑफ इंटरेस्ट. म्हणजे काय तर त्याला डिनोट करतो आपण आरने. दिस इज द रेट ऑफ पर्सेंटेज ऑफ PCP. म्हणजे आपण जर समजा 10,000 रुपये घेतलेले आहे, लोन घेतला आपण 10,000चं, मग बँक आपल्याला काहीतरी त्याच्यावर व्याज लावते, तर तो झाला आपला व्याज. त्याच्यावर किती तर 10 PCPA 13 PCPA डिपेंड आहे, वेगवेगळ्या बँकचं वेगवेगळं राहतं. त्यानंतर सांगितलं टाईम पिरियड. म्हणजे जे लोन आपण घेतलेलं आहे तर ते किती वर्षासाठी घेतलं आहे त्यानुसार आपल्याला काय लागते तर रेट ऑफ इंटरेस्टसुद्धा वेगळा लागते. ओके, आता हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर इंटरेस्ट म्हणजे काय तर आय म्हणतो. फॉर्म्युला काय तर आपला आय इक्वल टू प्रिन्सिपल मल्टिप्लाय बाय रेट ऑफ इंटरेस्ट मल्टिप्लाय बाय टाईम आणि डिवायडेड बाय 100 करतो आपण. म्हणजे P मल्टिप्लाय बाय R मल्टिप्लाय बाय T अपॉन 100 असं असते. ओके, नंतर अमाऊंट जर फाइंड आउट करायचं असेल तर काय असते तर प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट असा आपला फॉर्म्युला आहे तो. ओके, चला प्रॅक्टिस सेट नंबर 14 बघूया. काय म्हणते. इफ रिहाना डिपॉझिट 1,500 रुपीज इन द स्कूल फंड अँड 9% PCPA फॉर अ 2 year अँड व्हॉट इज द टोटल अमाऊंट शी विल गेट. काय सांगितलं आहे की ही जी रिहाना नावाची मुलगी आहे, तिने काय केलं तर तिच्या बँकमध्ये म्हणजे स्कूलच्या बँकमध्ये तिने 1,500 रुपये जमा केले म्हणते. म्हणजे प्रिन्सिपल आपला झाला 1,500. एक गोष्ट लक्षात ठेवायची, सगळ्यात मोठा जो अमाऊंट असते तो आपला प्रिन्सिपलचा असतो. झालं क्लिअर. त्याच्यानंतर आरची व्हॅल्यू म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट किती आहेत आपला 9 PCPA पकडून घ्या. आणि टाईम किती दिला तर आपला तो दिला आहे 2 years. कधी काय असते की 2 year न देता ते काय देतं आपल्याला तर 24 month असंही देऊ शकतात फॉर एक्झाम्पल, बरोबर आहे, किंवा 36 monthही म्हणू शकतात, असं देऊ शकतात ते. ओके, आता 2 year म्हणजे 24 month असंही म्हटलं तर चालतं. गिवनमध्ये काय होतं आपला प्रिन्सिपल येते 1,500, रेट ऑफ इंटरेस्ट आहे आपला 9%, टाईम पिरियड किती आपला तर 2 yearचा दिला आहे. आता फॉर्म्युला काय आपला तर आय इक्वल टू P मल्टिप्लाइड बाय R मल्टिप्लाइड बाय T. म्हणजे Pची व्हॅल्यू होते 1,500 मल्टिप्लाइड बाय 9 आणि टाईम पिरियड म्हणजे आपला 2 डिवायडेड बाय करणार आपल्याला 100. 0 0 0 0 कॅन्सल. व्हॅल्यू किती आहे तर आपली 15 9 आणि 2. ओके, आता एक तर 59 जर किती येतं आपला 135 2 जर किती येईल आपला तर तो येतो 270. म्हणजे हे काय झालं तर आपला हा झाला इंटरेस्ट. म्हणजे 270 रुपये तिला काय तर भेटणार आहेत 2 वर्षानंतर एक्स्ट्रा. कितीवर तर 1,500 रुपयावर. हा झाला तिचा इंटरेस्ट. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं तर त्यातला अमाऊंट फाइंड आउट करायचा. टोटल तिला 2 वर्षांनी किती भेटणार आहे तर सिम्पली काय करणार आपण त्याचं टोटल अमाऊंट इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट म्हणजे P प्लस आय असं घेणार आहे. तर प्रिन्सिपल आपला 1,500 होता आणि इंटरेस्ट किती आला तर आपल्याला 270 रुपये. म्हणजे टोटल किती येणार तर याची व्हॅल्यू येणार आहे 1,770 रुपये. म्हणजे रिहाना विल गेट द टोटल अमाऊंट इज 1,770 रुपीज. नेक्स्ट क्वेश्चन आहे. जेठालाल टूक अ हाऊसिंग लोन ऑफ 2,15,000 रुपीज फॉर अ बँक ॲट अ 10 PCPA फॉर अ 5 year. जेठालाल नावाच्या व्यक्तीने घर बांधण्यासाठी 2,50,000 रुपये घेतलेला होता 10%च्या याच्यावर 5 वर्षासाठी घेतलेलं. आता व्हॉट इज द इयरली इंटरेस्ट ही मस्ट पे फॉर द टोटल अमाऊंट ऑफ रिटर्निंग टू द बँक. आता 5 वर्षासाठी त्यांनी जे लोन घेतलेलं आहे त्याच्यात तो दरवर्षी किती रुपये बँकेला एक्स्ट्रा देणार आहे ते आपल्याला इंटरेस्ट फाइंड आउट करायचं आहे. आणि लास्टला 5 वर्षानंतर त्याला टोटल अमाऊंट किती होणार ते आपल्याला बघायचं. म्हणजे Pची व्हॅल्यू आपल्याला सगळ्यात मोठी ती किती आहे तर 2,50,000. ओके, त्याच्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट किती आपला 10%चा. टाईम पिरियड आपल्याला दिलेला आहे 5 years. ऑलरेडी आपल्याला गिवन आहे सगळ्या गोष्टी. म्हणजे P मल्टिप्लाय बाय R मल्टिप्लाइड बाय घेणार आपण T अपॉन 100. प्रिन्सिपल आहे आता 2,50,000 रुपीज मल्टिप्लाइड बाय येणार आहे ते 10 मल्टिप्लाइड बाय 5 आणि डिवायडेड बाय करा सिम्पली 100. काय येणार तिथे 0 0 कॅन्सल करून टाका पहिलेच. व्हॅल्यू करायला तर आपली 2,500 मल्टिप्लाय बाय 10 मल्टिप्लाय बाय 5. म्हणजे आपला आन्सर किती आहे इथं ना 2,500 मल्टिप्लाइड बाय करून टाका 15. 10 5 15 येते. म्हणजे आपला आन्सर किती आहे 25,000 डबल नाही तर 000. 25 5 किती होते 1,200 म्हणजे 125. आणि लास्टला हे 2 आणि हे क्लासचा असे 3 0 आपण लावून दिले त्याच्या मागे. म्हणजे आपला आन्सर किती आलं
1,25,000 आपला आन्सर आला आहे. आता इयरली इंटरेस्ट जो आलेला आहे आपला तो किती काढा बघून घ्या. तर तो त्याला द्यायचा आहे 1,25,000 रुपये. ओके, म्हणजे त्याला डिवायडेड करू आपण टाईम. आता 1,25,000 रुपये पकडला आपण, भागेला गेला पण त्याला 5 नाही. ओके, तर आपला आन्सर किती येतं, तर ते येते 25,000 रुपये. किती ते तो देणार आहे दरवर्षी 1 इयरला 25,000 तो एक्स्ट्रा देणार आहे. आता हे तर आपण काढलं. आता आपल्या करता टोटल अमाऊंट बियर रिटर्न. आता टोटल अमाऊंट तो बँकेला किती देणार आहे. पहिले प्रिन्सिपल आपला 2,50,000 आणि टोटल इंटरेस्ट किती आला तर तो आपला 1,25,000 आलेला आहे. किती तर 5 वर्षाचा. मग सिम्पली काय करायचं आपल्याला, तर आपला 2,50,000 प्लस करायचं आपला 1,25,000 आला. म्हणजे आपला आन्सर किती आहे तर 3,75,000 आपला टोटल आहे. म्हणजे द इयरली इंटरेस्ट किती काढला आपण तर दरवर्षी तो किती देणार आहे बँकेला एक्स्ट्रा तर 25,000 देणार आहे. म्हणजे 5 वर्षांत त्याला किती अमाऊंट द्यायचा आहे तर तो 3,75,000 एवढा आपण त्याला देणार आहे बँकला. थर्ड क्वेश्चन, श्रीकांत डिपॉझिट 85,000 रुपीज फॉर अ 2/1/2 इयर. आता इथे व्हॅल्यू फ्रॅक्शनमध्ये दिलेली आहे. ओके ओके, आणि 7 PCP आहे, सेव्हिंग अकाउंटमध्ये सांगितलं. आता अकाउंट व्हॉट इज अ टोटल इंटरेस्ट ही रिसीव इन द एंड पिरियड. आता त्या लास्टमध्ये किती भेटणार आपल्याला ते सांगायचं आपल्याला. ठीक आहे, आता ही जी वाली आपण 5/2 काढली. ओके, म्हणजे 2/5 म्हणजे किती तर पकडा 2.5 वर्ष. ओके, ठीक आहे. आता फॉर्म्युला काय तर आपला तर प्रिन्सिपल किती आपला 85,000, रेट ऑफ इंटरेस्ट आहे 7, टाईम पिरियड किती घेतला आपण तर तो घेतला 2.5चा सरळ. ओके, मग फॉर्म्युला आपला I = P × R × T upon 100. म्हणजे पीची व्हॅल्यू आहे 85,000, आरची व्हॅल्यू आहे 7, टाईम पिरियड आपला 7.5 डिवायडेड बाय 100. ठीक आहे. आता इथे जर आपण पॉईंट काढला तर आपला इथे 10 येतो. म्हणजे इथे व्हॅल्यू 25 होऊन राहील. राहिलेली जी आहे 0 0 0 0 कॅन्सल, परत 1 0 1 0 म्हणजे व्हॅल्यू किती आहे तर आपली 85 × 7 × 25 अशी राहिली. तर आपला आन्सर किती इथे 14,875. म्हणजे द टोटल इंटरेस्ट रिसीव बाय श्रीकांत द एंड ऑफ द पिरियड किती आलं तर 14,875 येणार आहे. ॲट अ सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट at the interest after a 4 year on 5,000 rupees a principal is 1,200 rupees, and what should be the interest on a 15,000 rupees and at the same rate of interest and the same period. Interest on the किती आहे तर गिवन मध्ये आपला इंटरेस्ट किती दिला तर आपल्याला 5,000 4 वर्षासाठी किती भेटला त्याला तर 1,200 रुपये भेटला. म्हणते सेम आहे ना. आपल्याला काय सांगितलं तर 15,000 जर मी डिपॉझिट केले बँकेत तर मला 4 वर्षांतर किती भेटणार आहे वापस विथ इंटरेस्ट तर ते आपल्याला फाइंड आउट करायचं. म्हणून आपण काय केलं तर x × 15,000 आणि 1,200 डिवायडेड बाय केला आपण 5,000. ते फक्त काय केलं सिम्पली तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. म्हणजे x मल्टिप्लाइड बाय पकडा किती तर 5,000 इक्वल टू 1,200 मल्टिप्लाइड बाय केला आपण इथे 15,000 बरोबर आहे. मग आता ही एक्सची व्हॅल्यू मग आपण त्याला सिम्पली करणार 5,000 डिवाइड 0 0 0 0 कॅन्सल. व्हॅल्यू किती राहील तर आपली इथे राहिलेली आहे 12 मल्टिप्लाइड बाय फक्त 15 आणि डिवायडेड बाय 1 5 5 3 15. म्हणजे इथे आपला किती येणार तर 3 येणार आहे. म्हणजे 12 1 12 12 3 तो आपला 36. म्हणजे आपला आन्सर किती आला तर 3,600 आला. म्हणजे इन द इंटरेस्ट रिसीव बाय 15,000 इज 3,600. त्याला काय तर एक्स्ट्रा मिळणार आहे त्याच्या. फिफ्थ क्वेश्चन, इफ a Pankaj deposit 1,50,000 rupees in a bank of a 10 PCPA for a 2 year. प्रिन्सिपल आहे आपला 1,50,000, रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10 आणि 2 इयर म्हटलं आपल्याला, टाईम पिरियड आपला 2 इयरचा. व्हॉट इज द टोटल अमाऊंट ही विल गेट फ्रॉम अ बँक. आता त्याला 2 वर्षांतर टोटल अमाऊंट किती भेटणार आहे आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके, प्रिन्सिपल आहे 1,50,000, रेट ऑफ इंटरेस्ट आपला 10 PCPAचा, टाईम पिरियड दिला आपल्याला 2 इयरचा. ओके, आता फॉर्म्युला आपला काय तर I = P × R × T upon 100. पीची व्हॅल्यू किती आहे 15,000, आरची व्हॅल्यू 10, टाईम पिरियड आपल्याला 2चा अपॉन 100. 0 0 कॅन्सल, परत 0 0 कॅन्सल. व्हॅल्यू काय राहिली आपली तर 1,500 मल्टिप्लाय बाय 10 मल्टिप्लाय बाय 2. 10 2 20, 20 फक्त काय करायचं मल्टिप्लाय करायचं आपल्याला 1,500ला. तर आपला आन्सर किती येते तर ते येते 30,000. म्हणजे टोटल अमाऊंट
इक्वल टू काढायचं आपल्याला प्रिन्सिपल प्लस टोटल इंटरेस्ट, म्हणजे 1,50,000 प्लस करणार आपण 30,000ला. तर आपला आन्सर ते किती झालं तर आपला 1,80,000 त्याला काय भेटणार तर 2 वर्षानं रिटर्न भेटणार.